वादग्रस्त पूजा खेडकरला यूपीएससीचा दणका। पूजा खेडकरची अधिकारी पदाची निवड यूपीएससी कडून झाली रद्द। जगावर सर्वात मोठा आयटी संकट। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडाचा जगभराला फटका। विमान सेवेच्या पाठोपाठ बँक मीडिया हाऊसलाही बसला फटका। साताऱ्यात लंडनमधून आलेल्या वाघनखांचं अनावरण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाघनखांचं अनावरण। उद्यापासून वाघनख सर्वसामान्यांना पाहता येणार। जिथे ज्या पक्षाचा प्रभाव त्याला जागा मिळणार। महाविकास आघाडीचा चेहरा ठरला नसला तरी तो जनतेला माहिती। मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या चेहऱ्याबाबत संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। निवडणूक आयोगानं पिपाणी चिन्ह गोठवलं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शरद पवारांची मागणी अखेर मान्य। विशाळगड अतिक्रमण हटावला। कोर्टाची स्थगिती। भर पावसात विशाळगडावर कारवाई का? मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला सवाल। जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे। प्रकाश आंबेडकर यांचा मराठा आंदोलक। मनोज जरांगे पाटलांना सल्ला। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरची कंपनी सील होण्याची शक्यता। पिंपरी चिंचवडमधील कंपनीवर कारवाईची शक्यता। कंपनीनं पालिकेच्या 2 लाखांहून अधिक कर थकवल्याची माहिती। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर। शरद पवारांच्या दौऱ्याच्या मार्गावर झळकले बॅनर। तर बॅनरवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंकेंचाही फोटो। कावड यात्रेबाबत योगी सरकारचा महत्त्वाचा निर्णय। यात्रेच्या मार्गावरील दुकानांवर नामफलक लावावा लागणार। अकोल्याच्या एचडीएफसी अॅग्रो विमा कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल। पीक विमा देताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप। नाशिकमध्ये खड्ड्यांच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक। खड्ड्यांना पुष्पहार घालत युवक काँग्रेसचं अनोख्या पद्धतीचं आंदोलन। गणवेश आणि शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली पालकांची लूट करणाऱ्या परंडाच्या शाळेला 25,000चा दंड। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील कारला येथील रस्त्याची दुरावस्था। लवकरात लवकर उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची आणि विद्यार्थ्यांची मागणी। रत्नागिरीमध्ये पावसाची संततधार। खेडमधील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीवर तर पुरामुळे खेड दापोलीची वाहतूक सेवा बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।